हा, जयश्री ताई, तुम्ही प्रश्न विचारणार आहेत ना? आत्मवंदन ताई. आत्मवंदन. सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही पीएमसी महाराष्ट्रावर आज आले होते. तुमचं सेशन झालं होतं. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही जे सांगितले, जे सगळे धडे सांगितले युनिफाईडचे, त्याच्यामधला तुम्हाला म्हणजे आभा शुद्ध करणे हे खूप जास्त आवडलं. आणि त्याच्या मागचं रिझन कळल्यामुळे ते आणखी चांगल्या तऱ्हेने मी रोज त्याचा सराव करते. तर माझा एक प्रश्न होता, तुम्ही ते लिंक टाकली होती नीता भोजवानी मॅमची, हम्म. युवर सोल प्लॅन गिफ्ट. त्याच्यामध्ये सोल प्लॅन आपण बाय बर्थ घेऊन येतो आणि आपली फ्री विल ही पण बाय बर्थ आणतो की ती इथे क्रिएट होते, तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? छान छान ताई, जयश्री ताई. छान. मला असे मास्टर्स माझ्या बरोबर जोडले गेलेत, हे माझं सौभाग्य. आमच्या ग्रुपमधले सुद्धा आमचे कुटुंबीय जे आहेत ते सगळेजण खोलात जात आहेत युनिफाईडच्या. आणि जे नवीन मास्टर्स येत आहेत ते सगळेजण असंच पुस्तकं वाचून येत आहेत. हे आमच्या सगळ्यांचं एक भाग्य आहे की आम्ही सगळेजण म्हणजे ह्या मास्टर्स आणि हे सगळे एकत्र येतोय आपण आता. जे काही आणि मला एक विचारायचं होतं, तुम्ही टाकलं ते एकच लिंक होती, त्याचे पुढचे पण मला हवे होते. ते तर बरं बरं. एकच चॅप्टर होता, फर्स्ट चॅप्टर होता, त्याच्या अजून 13 चॅप्टर्स आहेत. हम्म. तर मी पीएमसी हिंदीवर बघितले, मला ते नाही मिळाले. तर जर कुठलं तुम्हाला मिळेल पुस्तक म्हणताय तुम्ही? तर युअर सोल्स गिफ्ट. हा, युअर सोल्स गिफ्ट. हा, बरं बरं बरं. नीता भोजवानी ताईंचं बरं ते. बरं, मी त्याची ना प्लेलिस्ट पाठवली आहे. प्लेलिस्ट मध्येच वर खाली असतील, पण तरी मला एकदा सापडले ना तर मी नक्की पाठवते ताई. आणि थँक्यू. तुम्ही जे म्हणलात ना की सोल सोल प्लॅन अँड फ्री सोल विल फ्री विल. आणि फ्री विल. हे बघा, सोल प्लॅन हा आपण घराचं आर्किटेक्चर बनवतो, जसं प्लॅनिंग करतो तसं आपल्या सोलचं करून येतो, हे तर आहे. फ्री विल ही आपल्या प्रत्येक सोलला दिलेलं एक गिफ्ट आहे, ज्याच्याबद्दल युनिफाईड पुस्तकामध्ये पण लिहिलं गेलंय की स्वतंत्र इच्छा. की जी स्वतंत्र इच्छा म्हणजे आपण काय विचार करायचा, हे सगळं सगळं आपल्याकडे आहे. जयश्रीताई आत्ता इथं बसून काय विचार करतायत ह्याच्यावर मी कंट्रोल करू शकत नाही ना, माझ्या विचारांवर कुणी कंट्रोल करू शकतं. प्रत्येकाला तो चॉईस दिलेला आहे. ती म्हणजे आपली फ्री विल आहे. म्हणजे की मी काय निवडायचं हे माझ्यावर आहे. म्हणजे आता मला समजा असं वाटलं की जयश्री त्यांना ना मार्गदर्शन करावं की ताई तुम्ही युनिफाईड नक्की करा बरं का, हे आहे ते आहे सगळं मी सांगितलं. पण जयश्री त्यांना आतून वाटलं पाहिजे की हा मी हे करायला पाहिजे. म्हणजे मार्ग निवडायचा का नाही हा चॉईस त्यांचा आहे. ह्या चॉईसला आपण फ्री विल असं म्हणतो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर. मी माझा काय पर्याय निवडते ह्या पर्यायाला आपण फ्री विल म्हणू. म्हणून बाबाजींनी इच्छांचं एक जे दिलंय ना, की जेव्हा एखादा मुलगा म्हणतो की मला ह्या मुलीबरोबर लग्न करायचंय, किंवा एखादी मुलगी म्हणते की मला या मुलाबरोबर लग्न करायचंय, त्यावेळी जे जे उदाहरण दिलेत ना आपल्याला, तर तेच सांगतात की त्या दुसऱ्या माणसाच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल ते प्रेम पाहिजे आणि त्यांना सुद्धा ती इच्छा पाहिजे की हो मला यांच्याबरोबर लग्न करायचंय. आपण एकतर्फी म्हणतो ना की माझ्याकडूनच मी इच्छा करते असं मी करू शकत नाही. कारण त्यांना पण एक फ्री विल म्हणजे मुक्त इच्छा, एक स्वतंत्र इच्छा. आता स्वतंत्र इच्छा ही आत्मा जो येतो तो स्वतः घेऊनच येतो. त्याच्यात ते असतंच इनबिल्ट म्हणा, त्याच्याबरोबर त्या सॉफ्टवेअरमध्ये ते ऍड करून दिलेलं असतं. आणि दुसरं तुमचं आहे की सोल प्लॅन. प्लॅन. तर सोल प्लॅन म्हणजेच काय, की मला ह्या जन्मामध्ये काय काय धडे घ्यायचे, तर तो प्लॅनिंग करून येतो. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, सोल प्लॅन वेगळ्या आणि फ्री विल वेगळी. पण हे दोन्ही त्या आत्म्यासोबत जेव्हा तो येतो त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यासोबत. म्हणजे सोल प्लॅन वरूनच त्याची फ्री विल तयार होत जाते. म्हणजे त्याला जे अनुभव येतात त्याच्यावरून तो विचार म्हणजे विचारातूनच क्रिएट होते ना मग सगळे अच्छा, त्याची म्हणजे इच्छा. तुम्हाला असं म्हणायचं की सोल प्लॅन नुसार तो निवडतो कसं, असं म्हणायचं का हा फ्री विल हा म्हणजे हा. कसं? हा, तर मग ते कसं आहे, आता समजा माझ्या सोल प्लॅन मध्ये एक धडा आहे समजा, की मध्ये एक मिताली ताईंनी खूप छान प्रश्न विचारला, तर त्याला धरूनच मी सांगते. मिताली ताईंनी मला विचारलं होतं, समजा एक माणूस दरोडेखोर असेल, चोऱ्या करत असेल, मग त्याचं कसं कर्म आणि ते कसं होतं, मग त्याचा प्लॅन कसा असतो, असं तसं त्यांनी मला एक विचारलं होतं. तर तेच उदाहरण मी इथं सांगेन की समजा एखाद्या माणसाचं सोल प्लॅन आहे की ह्या जन्मामध्ये मी कुठल्या तरी माणसाबरोबरची एक एनर्जी ती बॅलन्स पण करेल, म्हणजे मागच्या जन्मातलं काहीतरी आहे. मग त्याच लोकांच्या घरी जाऊन तो दरोडे घालतो, चोऱ्या करतो, त्यांना ते दुःख देतो, जे दुःख त्यांनी त्याला दिलेलं असतं कुठल्या तरी रूपाने, पैसा लुटलेला असतो. मग तो पण काय करेल,
की ह्या जन्मामध्ये त्या माणसांच्या घरी जाऊन चोऱ्या दरोडे करेल, जेणेकरून त्या लोकांना सुद्धा ते दुःख अनुभवायला यावं. हे झालं थोडंसं आपण कर्माबद्दल बोललो. आता त्याची फ्री विल आहे. आता आता काय होईल माहिती का, समजा त्या माणसाला कुणीतरी असं भेटलं. आता त्याचा ह्या सोल प्लॅन मध्ये हे सुद्धा आहे की ह्याच जन्मात तू ते कर, पण त्यानंतर तुला धडा मिळेल काहीतरी, आणि मग तू सुधारशील, तू चोऱ्यामाऱ्या बंद करशील आणि तू एका चांगल्या आध्यात्मिक मार्गामध्ये येशील, कुठलं तरी देवाचं काहीतरी सुरू करशील, असं काहीतरी त्याचा एक सोल प्लॅन आहे. कारण शेवटी काय आहे, सगळ्यांना जायचं आत्मज्ञानाकडे, की आपल्या मूळ स्वरूपाकडं. शेवट आपला तिथे आहे. अंतिम ध्येय आपलं आहे की बाबा मी एकदा मला स्वतःला ओळखावं, मी कोण आहे आणि मी कशासाठी आलोय, आणि मग आपण परमात्म्यामध्ये विलीन होणार. हे सगळ्यांचा अंतिम उद्देश आहे. त्यानुसार त्याचं सगळं चोऱ्यामाऱ्या पहिलं आयुष्य निघून जातं. 40-50ला आल्यानंतर त्याला कुणीतरी एक माणूस, भला माणूस भेटतो, तो त्याला सांगतो बाबा हे असं करू नको, हे नाही ते नाही, आणि त्याला कुठेतरी रिअलाइज व्हायला लागतात त्या गोष्टी. आता हे जे रिअलायझेशन आहे ना आतमधून येणारं, तिथपर्यंत त्याचा सोल प्लॅन आहे समजा. आता आतमधून ज्यावेळी त्याच्या इच्छा, त्याला अशा भावना प्रकट होतात की आपण हे थांबवलं पाहिजे, आपण चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे, प्रामाणिक मार्गाने, तिथं त्याचा रोल येतो तो फ्री विलचा, की तिथं तो काय चॉईस घेतो. तिथं त्या माणसाने त्याला सांगितलं, समजा आपण समजू ध्यानाबद्दलच कुणीतरी त्याला माहिती सांगितली की तू हे बंद कर आणि चांगलं आयुष्य जग, ध्यान हे ते असं कर. आता त्यावेळेस तो काय निर्णय घेतो ना, तो म्हणजे त्याचा फ्री विल, की काय पर्याय निवडतो. तिथून जरी त्याला असं वाटलं की नाही, थोडं त्यांनी 4 दिवस केलं, परत त्याला ते जुनंच त्याचं आयुष्य कॉल करायला लागलं, मग परत तो तेच पर्याय जर निवडत असेल, तर तिथं मात्र कुणीच त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करू शकत. मग त्याचा पूर्ण जन्म चोऱ्यामाऱ्या करतच निघून गेला. मग जे काही तो लिहून आणतोय त्याच्या सोल प्लॅन नुसार, की एक असा प्रयत्न होईल की तो अध्यात्माकडे जाईल, काहीतरी करेल, ते काही त्याच्यामध्ये होत नाही. मग पुन्हा हा जन्म घ्या. मग पुढच्या जन्मामध्ये तरी काहीतरी, जी ह्या जन्मात केलेली साधना आहे ती थोडीफार उपयोगी पडेल त्याला. पुढच्या जन्मात थोडं लवकर वेळात त्याला थोडस देवाची वगैरे आवड लागेल, काहीतरी अध्यात्माची. आतून ते थोडस सात्विक भाव त्याचा, जो म्हणतो की थोडा हे होईल, आणि मग तो कंटिन्यू करेल त्याचं पुढचं. अशा पद्धतीने सोल प्लॅन आणि फ्री विल ह्याचा एक रोल आहे, की सोल प्लॅन जरी आपण लिहून आणला हे हे धडे, तर त्यातले सगळेच पूर्ण होत आहेत असं नाहीये. काही जरी राहिलेले असतील तर तुम्हाला ते पुढच्या जन्मामध्ये येऊन जे तुमचं बर्थ प्लॅनिंग, मग त्याच्यासाठी एक पूर्ण जन्म. म्हणून तर म्हणलं गेलं ना, की जितकं तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये करताय तेवढं कव्हर करा. कदाचित तुमचा हा जन्म तुम्ही शेवटचा बनवू शकता. जसं आपण जर युनिफाईडशी जोडलं तर आपल्या विचारांनी आपण सगळं काही सृजन करू शकतो कुठल्याही क्षणाला. काय कर्म बिर्म असेल ते सगळं बाजूला ठेवा. आपल्या विचारांमध्ये तितकी शक्ती आहे ना, तर ज्या माणसापर्यंत हे ज्ञान पोचतं आणि युनिफाईड पोचलं, किंवा असं कुठलाही मार्ग, युनिफाईडच असं नाही, कुठलाही मार्ग, त्यावेळेस तो आत्मा तो निवडतो किंवा नाही ही त्याची फ्री विल आहे. मला सगळं माहितीये, मला सगळं समजलंय, पण माझी इच्छा होत नाही करायची. मग आता इच्छा होत नाहीये म्हणजे काय? इच्छा म्हणजे फ्री विल. मग कोण त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार? मग आपला उच्च स्व खूप प्रयत्न करतो. कुणाकुणाकडून फोन येतात, मैत्रिणीकडून, अगं तू हे कर, ऐक, तू हे कर, चांगलं आहे तुझ्यासाठी, तू हा कोर्स कर, तू ध्यान कर, तू हे कर. खूप आपल्याला कोण कोण काय काय मार्ग दाखवतात. मग हे जे कोण कोण दाखवणारे लोक जे आहेत, ते आपल्याच विचारांनी, आपलीच सोल फॅमिली आहे, जे आपल्याला सांगतात. आणि तरीही जर आपण नाही केलं तर तो आपला फ्री विल आहे. मग तुम्ही या जन्मामध्ये असेच जाऊ शकता, पुन्हा पुढचा जन्म घेऊन मग आपली साधना करू शकता. तर असा हा रोल आहे, की तुम्हाला जरी सोल प्लॅन दिलेला आहे, घराचा आर्किटेक्चर प्लॅन आपण घेऊन येतो, पण घरात ऐन वेळेस आपण प्लॅन बदलू शकतो ना, की नाही मला इथं हे नकोय, मी इथं किचन बांधते, बदलू शकतो आपण. तसंच आहे, फ्री विल असं काम करतो. कळलं जयश्रीताई? हो हो, कळलं. हा, हे बघा आरतीताईंनी एक लिहिलंय. आरतीताई तुम्ही प्लीज ऍड करा ना काहीतरी तुमच्याकडनं. आरतीताई पण आपल्यासोबत ते आहे. अ, तेच सांगायचं होतं मला की म्हणजे जसं आपण प्लॅन आपण करतो म्हणजे सोल ॲज अ ब्लू प्रिंट घेऊन येतो की ह्या जन्मामध्ये लाईक 1, 2, 3 काय जे लेसन शिकायचे आहेत. एक्झाम्पल, काही लोकांना सेल्फ लव्ह शिकायचं असेल तर दे हॅव टू गो थ्रू शेम. म्हणजे एक खूप लोकांनी त्यांना सारखं नाव ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टींमधून जातात तर मग ते सेल्फ लव्ह शिकतात. पण
म्हणजे जसं की युअर सोल्स प्लॅन ह्या बुकमध्ये फर्स्टच चॅप्टर आहे की जो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीने प्लॅन केलेला असतो की त्याला सेल्फ लव्ह शिकायचं आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे इन्क्लुडिंग त्याचे पेरेंट्स किंवा फ्रेंड्स ते सगळे त्याला प्रत्येक वेळेस त्याला शेम फील करून देतात की यू आर नॉट इनफ किंवा तू बरोबर नाही, तुझ्यासोबत काहीतरी रॉंग आहे. तर आणि मग म्हणजे तो कसा आणि फ्री विल म्हणजे काय की तो त्याचा प्लॅन आहे, म्हणजे सेल्फ लव्ह शिकणे त्याचा प्लॅन आहे. बट फ्री विल इज की तू म्हणजे आपल्या प्लॅनमध्ये अशा पण काही गोष्टी असतात, मुवमेंट्स असतात, जिथे आपल्याला त्या प्लांट केल्या जातात आपल्या माइंडमध्ये बाय आवर गाईड्स, की तू हे पण डिसिजन घेऊ शकतेस किंवा तू पण हे डिसिजन घेऊ शकतोय की तू हा पाथ न चूज करता यू हॅव लाईक कपल ऑफ पाथ्स टू चूज फ्रॉम. म्हणजे एक मोमेंट वरती डिसिजन की सपोज कुणीतरी आपल्याला वाईट वाईट बोललं तर आपलं हे फ्री विल आहे की आपण त्याला घ्यायचं आणि त्याचं टेन्शन घेऊन आपल्याला स्वतःला त्रास करून घ्यायचं किंवा आपण म्हणजे समजू शकतोय की नाही, ते जे म्हणताय ते मी नाहीये. ही एक म्हणजे डिसिजन आपल्या थॉट्स मधली एक फ्री विल असते की प्लॅन तर आहे, पोहोचायचं सेल्फ लव्ह पर्यंत आहे, पण आपण कोणता रस्ता चूज करतो तो रस्ता आपल्यावरती डिपेंड करतो की तो मोठा असेल की छोटा असेल. कारण आपण फ्री विल आपली चूज केली आणि आपण म्हणजे डिसिजन घेतलं की आता मला अफेक्ट नाही व्हायचंय, एन्व्हायरमेंट जे पण आजूबाजूचे व्यक्ती मला देत आहेत ते मला अफेक्ट नाही व्हायचंय, तर ते आपण चूज करतो. आणि मग तो जो रस्ता असतो तो आपल्यासाठी लाईक शॉर्टकट पण बनू शकतोय की आपण लवकर लवकर लेसन्स लर्न करून घेतले, जे पण काय आपल्याला रिअलाइज करायचं असतं ते पटकन करून आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो. एवढंच ऍड करायचं होतं मला. थँक्यू. वाव वाव. थँक्यू आरती, ते किती किती छान ऍड केलं तुम्ही. अगदी परफेक्ट पॉइंट बोललात. जे आता आपण म्हणलं ना की किचनचा मला म्हणजे आपण बनवलाय प्लॅन आर्किटेक्चर, पण मला ऐन वेळेस असं वाटलं नाही माझं किचन इथं नकोय तिथं पाहिजे. हे मी घेऊ शकते ना डिसिजन, मला कोण थांबवणार आहे? मग त्यावेळेस जसं आरती त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठला मार्ग निवडताय शॉर्टकट, कारण त्या गावाला जाणारे मार्ग अनेक आहेत, पण मी जर योग्य डिसिजन घ्यायला लागले ना तर मी पटकन पोहोचेल. पटपट पटपट मी ते माझे सगळे धडे शिकून घेईन, जे काही शिकायचे ते, आणि मी पुढे जाईन. आणि म्हणून इथे एक बघा, शेमचं जे बोललं ना त्या, की सेल्फ लव्ह मध्ये ना तुम्हाला वारंवार तुमच्या बाबतीत असे प्रसंग घडतात की तुम्ही स्वतःला निवडता का, का तुम्ही लाज बाळगून हे करता असं. आता आरती त्यांनी एक विषय काढला म्हणून, आणि माझ्या बाबतीत तो प्रसंग घडलाय म्हणून, जेणेकरून तुम्हाला नीट समजावं. मला युट्यूबवर यायचं, हे बोलायचं फार अवघड वाटायचं, खरं सांगते. माझ्यासाठी हे फार मोठं चॅलेंज असल्यासारखं होतं. पण मला तेच करायला लावलं, तेच करायला लावलं. वाय यू फील, आय डोंट नो, म्हणलं तुला का असं ते लाज का वाटते, कशाची तुला भीती, का फिअर आहे तुला? ती फिअर काढण्यासाठीच मला, मी मी अनेकदा सांगितलं, मी 3-4 वेळा माझं युट्यूब डिऍक्टिव्हेट करत होते. कारण आतमध्ये खोलवरनं खूप गोष्टी होत्या ज्या माझ्या बालपणामध्ये घडल्या होत्या. मला असं त्या गोष्टींशी मी आता समजू शकते, आणि म्हणूनच ते प्लॅन केलं गेलं. फक्त एवढंच आहे की काय निवडतो आपण त्या मुवमेंटला, कारण आपल्याला गाईड करणारे ना, आपण नेहमी वाटतं आपण एकटे, आपण एकटे कधीच नाही होत. आपण एकटे कधीच नाही होत. पहिलं तर मनामध्ये हे ठेवा, आपण एकटे कधीच नाही होत. प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत ती शक्ती आहे, आपला उच्च आत्मा आहे. हा, पण जसं आरती ते म्हणलं ना, की काय आपण त्या क्षणाला चॉईस करतो, आणि तो चॉईस आपल्याला युनिफाईड मध्ये शिकवला जातोय की तुम्ही ईश्वरी गुणांचा आणि विचारांचा चॉईस करून जर सुरुवात केली त्या गोष्टींची, तर आपली निर्मिती, आपण जे काही निर्माण करतोय त्याच्यातनं प्रसंग, तो नक्की 100% सुख सुख देणारा असाय. त्याच्यातनं आपल्याला दुःख अनुभवायला मिळणारच नाही. म्हणजे जे मला अनुभवायचंय ना, ते मी जेव्हा ईश्वरी गुणांमध्ये येऊन, विचारांमध्ये येऊन, एकत्र त्याच्या सोबत राहून मी जेव्हा करेन, तेव्हा 100% मला ते सुख देणारं असेल. त्याच्यात डाऊट नाहीये. म्हणून हा आपला चॉईस आहे आता, की जे बाबाजींनी सांगितलंय की तुमचं आहे फ्री विल, की तुम्ही काय निवडताय. कुठेही जबरदस्ती नाही. एका क्षणाला जेव्हा मी एक कर्म करायला जाते, एक छोटं उदाहरण, आता मला 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 माहित नाही काय हे घडतायत उदाहरणं इथं सांगायला, का खरोखर माझ्यासोबत घडतायत हे मला माहित नाही. एक छोटी मुलगी बसली होती, मी खाली वॉकला गेले होते मगाशी. त्यानंतर ती मुलगी, बऱ्याच वेळ सगळी मुलं खेळतायत, पण ती मुलगी कोपऱ्यात शांत अशी हाताची घडी घालून बसली होती. ठीक आहे. मी तिच्या जवळ गेले. परत मनात आलं इंटरफेअर करायचं नाहीये.
कशाला उगी जाऊन विचारायचं. लहान होती, 5वी ला होती ती. तरी पण मी जवळ गेले आणि तिला जाऊन विचारलं, काय झालं बेटा तुला, तू अशी का बसली, सगळी मुलं खेळतात, तुला मी अर्धा तास झालं बघती वॉक करत असताना, तू का अशी शांत बसली. ती म्हणली मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी विचार करते. मग आपल्याला एकटं मुलगी बसली म्हणल्यावर थोडं मनात येतं ना. मी तरी तिला विचारलं, तू मला शेअर करायची इच्छा आहे का, तुला खूप पर्सनल आहे का. मुलं किती समजूतदार आहेत बघा. माझ्या लहानपणी जर मला कुणी विचारलं असतं तर मी सगळं माझं रामायण सांगितलं असतं, घरात काय झालंय काय नाही ते. ती मुलगी इतकी हुशार, म्हणजे मला त्याचं पण हे वाटतं कौतुक, की हे जे पुढचे DNA आलेत ते कसे अपग्रेड आहेत. ती मुलगी म्हणली इट्स पर्सनल म्हणली. तरी पण मी तिला विचारलं, तुला पाणी प्यायचं का, जेवण करायचं का, असं करून तिला थोडंसं विचारलं मी त्या वेळेमध्ये. आणि तिला थोडं जवळ घेतलं, हक केलं, का ती म्हणली माझे आई-वडील घरात नाहीयेत आता. मग ती गार्डनमध्ये एकटी बसलेली. मग आता त्या मोमेंटला मी तिच्या जवळ गेले, परत फिरले. विचारू का नको, बोलू का नको म्हणून. पण परत मला आतमध्ये कसं तरी व्हायला, की एकदा विचारायला काय हरकत आहे. तो माझा फ्री विल आहे. तो माझा फ्री विल आहे, की मला माहितीये, की आपल्याला नाही इंटरफेअर करायचं आहे. ठीक आहे? की असं म्हणजे पण मला आतून कुठेतरी आलं, की लहान आहे. विचारायला काय हरकत आहे. हे मला आतून जरी मला जे काही सांगितलं जातंय, ते मी ऐकलं. ठीक आहे. पण मला एक डिसिजन स्वतःला घ्यायचंय. मला ठरवायचंय, की मी बोलू का नाही, मध्ये पडू का नाही किंवा विचारू का नाही. म्हणून मी परत फिरले. हे झालेले आणि तिच्या जवळ जाऊन ती विचारलं. छोटंसं आत्ताचं उदाहरण आहे म्हणून मी सांगते. तसंच आहे आपलं फ्री विल, की आपला सोल प्लॅन दिलेला आहे. तुम्हाला हे शिकायचंय. जसं सतत आपल्या समोर ते असे धडे येतात. त्यातनं काय घ्यायचंय आणि डिसिजन काय घेतो आपण त्यावेळी, ही आपली फ्री विल आहे. शीतल त्यांनी म्हटलंय, आय एम ट्राईंग दिस चेंज इन माय थॉट्स ॲज यू आर सेइंग इन युनिफाईड. येस शीतल ते करत राहा या मार्गावर. हा मार्ग आपल्याला वाटतो तितका अवघड नाहीये. मी त्याला जरी अवघड कधी बऱ्याच वेळेला मी हे शब्द वापरते. अवघड एवढ्यासाठी की आपण आता वेगळ्या स्थितीमधून एका ट्रान्झिट करतोय स्वतःला. पुन्हा एकदा अशा एका अवस्थेमध्ये आणतोय किंवा आठवतोय म्हणा, जे काय असेल ते. पण करतोय, बदल तर करतोय आपण, है ना. स्वतःमध्ये करतोय, विचारांना आपल्या मूळ स्वरूपाकडे जातोय. तर थोडासा त्रास तर होणार त्याच्यामध्ये. कारण आपल्याला अशाच थॉट्सची सवय, जिथं आपण स्वतःला कमी लेखतो, तिथं आपण स्वतः मी किती म्हणजे हे असे असे आपण विचार करतो किंवा दुसऱ्यांनी मला असं म्हणावं त्यासाठी आपण प्रयत्न करतो. असेच आपले विचारांची प्रोग्रामिंग आहे, जे की सत्य आहे. आता आपल्याला नवीन विचार घ्यायच्या, बिया घ्यायच्या, प्रोग्राम करायचा, लिहायचा, कोडिंग लिहायचं म्हणजे त्रास तर होणार आहे थोडा, है ना. तर ते फक्त होईपर्यंत. ते झाल्यानंतर आपलं रियालिटी बदलेल म्हणजे बदलेल. हा स्नेहा बोल. स्नेहा बोल. अनम्यूट कर तू स्वतःला. हा. हॅलो. हा बोल बोल, येतो ऐक. हा सॉरी मॅम, मला मध्येच कॉल आला त्यामुळे इकडे डिस्कनेक्ट झालं. ओके ओके. मला इथे फ्री विल मध्ये छोटीशी आणखीन एक गोष्ट अशी ऍड करू वाटते, माझा एक्सपिरियन्स, की फ्री विल मध्ये जसं की मी एकदम कट्टर नॉन व्हेजिटेरियन पर्सन होते, की नॉनव्हेज खायचं म्हणजे खायचं आणि दॅट टू फिश लवर. बट जसं मी 2 इयर्स झाले मेडिटेशन मध्ये आले, माझं ऑटोमॅटिक नॉनव्हेज सुटलं. म्हणजे 2 इयर्स पासून आता मी नॉनव्हेज म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन झाली आहे. आणि घरातले बऱ्याचदा मुद्दामून इन्सिस्ट करत असतात, की हिला नॉनव्हेज आवडतं तर थोडं दाखवावं, लालच द्यावी. बट माझी इच्छा नाही होत आता. आता फोडणी दिली तरी मला वॉमिटिंग सारखं होतं. रिसेंटली मी कोकणमध्ये गेले होते. तर माझ्या फॅमिलीनी असं केलं, की मी व्हेज खात होते आणि एकाच साईडला माझ्या ताटामध्ये प्रॉन्स टाकले, जे की प्रॉन्ससाठी आय एम टू मॅड ऍक्च्युली होते, म्हणजे आता नाहीये. सो तिथे माझा फ्री विल आला, की ओके आता मला ते प्रॉन्स माझ्या ताटात वाढले आहे, तर डू आय हॅव टू ईट और डू आय हॅव टू अवॉइड. कारण ताटात असून सुद्धा ते मी खाल्ले नाही. तर मला आश्चर्य वाटलं, की ओके फिश सारखा प्रकार जो मला एवढा आवडतो, जो माझ्या ताटात ऑलरेडी आहे, बट स्टील मी बाजूची बटाट्याची भाजी आणि भाकरी खाल्ली. सो तिथं तो फ्री विल मी चूज केला, की नाही नाही आता जर मला नाहीच, मी चूज केलं आहे आणि आता मला ते नाहीच आवडत, तर नाही आता मला ते नाहीच खायचंय. सो तसा तो फ्री विलचा तो डिफरन्स आहे, असं मला थोडंसं ऍड करायचं होतं. आणि मला एक एक्सपिरियन्स पण शेअर करायचा आहे तुम्हाला. कालचं सेशन माझ्यासाठी लिटरली माइंड ब्लोईंग, गेम चेंजिंग, लाईफ चेंजिंग होतं. कालपासून जे जीजसचा जो एक्सपिरियन्स मला झाला,
त्या मुमेंट पासून आतापर्यंत मला फक्त माझ्या हार्टमध्ये जीजसच दिसत आहेत. म्हणजे डोळे उघडे ठेवू देत, डोळे बंद करू देत, मी कुठेही जाऊ दे, मी काही काम करू दे, मला फक्त ते जीजस माझ्या इथे अजूनही फील होतात ते. आणि कालपासनं सेल्फ लव्ह हे मी इतकं वेगळ्या लेवलला एक्सपिरियन्स करतेय ना, की मी अख्ख्या आतापर्यंतच्या लाईफ टाईम मध्ये प्रेम ही कॉन्सेप्टच फील नव्हती केली, जी मी कालपासनं फील करत आहे. आणि प्रत्येक मुवमेंट मी प्रेमामध्ये आहे, स्वतःच्याही आणि इतरांना देण्याच्या पण त्या भावनेमध्ये आहे. आणि 2 वर्ष मेडिटेशन करून पण जो काही कोणाबद्दल थोडाफार अजूनही राग, द्वेष काही शिल्लक होतं ना, तो कालपासून नाहीच आहे. म्हणजे आता जर तुम्ही मला विचारलं ना, की ओके दे जरा मला लिस्ट, की कोणी आहे का आता तुझ्या त्या लिस्टमध्ये जिथे राग वगैरे आहे, तर माझ्याकडे एकही पर्सन नाहीये सांगायला, की ओके ह्याच्याबद्दल अजूनही राग आहे, गिल्ट आहे. सगळीकडे नुसती मी वेड्यासारखी बाय डिफॉल्ट झालंय ते, की मी लव्ह लाईट, लव्ह लाईट, लव्ह लाईट पास ऑन करती आहे. स्वतःलाही मी ते पास करते आहे. सो कालपासून मी ही एक वेगळी स्नेहा व्हर्जन बनली आहे. कदाचित हेच माझ्या, जसं तुम्ही आता कॉर्पोरेटचे एवढे एक्झाम्पल दिले ना, तर मी पटकन त्या फ्लॅशबॅक मध्ये गेले, की ओके मी पण काय काय फेस केलं आहे, पण मी तिथे खूप स्ट्रॉंगली टिकून राहिले, मी असे कोणाच्या हाती नाही लागले. तर कदाचित तो माझा सोल प्लॅनच होता, की ओके तुला ते फेस करायचं आहे, त्या जर्नीतनं जायचंच आहे, तेव्हा कुठे आज मी ह्या स्टेजला पोहोचली आहे. आणि म्हणजे मी आज काहीतरी वेगळी स्नेहा आहे, खूप वेगळी आहे. म्हणजे एक्सप्लेनही नाही करू शकत, ती स्नेहा आज मी आहे. सो ते जस्ट बिकॉज ऑफ यू, की कालच्या सेशन मध्ये तुम्ही पण येणं, आणि आज मी सकाळी उठून नाही सेशन अटेंड केलं. माहित नाही, कदाचित मी तुम्हाला काल पण म्हटले ना सेशन मध्ये, की मी जेव्हा जेव्हा ते सेशन अटेंड करते ना, तेव्हा ते टॉपिक माझ्यासाठीच असतात असं मला वाटतं, की ओके ते मला शिकायचं आहे, म्हणूनच मी त्या दिवशी उठले आणि मग ते सेशन केलं आणि ते टॉपिक शिकले मी असं. सो हा समथिंग हॅज चेंज विद इन मी, खूप मोठा चेंज झालेला आहे. आणि मला प्रश्न पण असा विचारायचा आहे, की आता तुम्ही जे सोल प्लॅन बद्दल बोलत होता, सो मला इथे हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, की आपण म्हणतो की लोक आपल्या लाईफमध्ये जर्नीमध्ये येतात ते कार्मिक असतात आपले. सो ते कसं ओळखायचं, की हे माझ्या म्हणजे बऱ्यापैकी मला ओळखता येतं, बट स्टील ते पॅटर्न बऱ्यापैकी आता ब्रेक पण होत चालले आहेत, स्टील कुठेतरी ते रिपीट पण होतात. सो कसं ओळखायचं, की ओके दिस इज माय कार्मिक पॅटर्न, हे माझ्या लाईफ आधीच्या लाईफ मधलं व्यक्ती परत एकदा काहीतरी कार्मिक कनेक्शनमुळे आली आणि ही हॅज केम और शी हॅज केम टू टीच मी समथिंग, काहीतरी कर्मा रिलेटेड ते आहे. सो ते कसं ओळखायचं? खूप छान प्रश्न आहे स्नेहा तुझा. मला तर सगळेच प्रश्न छान वाटतात, कारण खरोखर त्या प्रश्नांमध्ये डेप्थ असते. त्या प्रश्नांमधून ना एक असं सगळ्यांना त्याची उत्तर, जसं आता मेघनाने लिहिलंय ना, की आज मला भरपूर उत्तरं मिळाली, म्हणून हे प्रश्न यायला पाहिजेत है ना. भलेही मी त्या प्रश्नांचं माझ्या डोक्याने उत्तर देते, म्हणजे काय पूर्ण म्हणजे मी सांगते म्हणजे तेच काळ्या दगडावरची रेषा असं नाहीये. जे काही माझं अंडरस्टँडिंग आहे, जे काही मला भगवंताची जी मी ह्यावेळेस बसते ती भगवंताची होऊन बसते, तो आतनं जे वाहतोय ते वाहतोय. कदाचित जयश्रीताईंचे आन्सर्स वेगळे असतील, जे तेही व्हॅलिड आहेत. त्यामुळं असं काही नाहीये की एक आन्सर आलं म्हणजे तेच फायनल आहे. आपल्या आपल्या अनुभवांनी, आपल्या समज आणि बुद्धीने आपण त्या आन्सरला बघू शकतो की हे बरोबर आहे किंवा नाही, है ना. तर प्रफुल्लनी पण उत्तर दिलं काही, समजा जयश्री त्यांनी दिलं, तर माझ्यासाठी ते आन्सर सुद्धा बरोबर म्हणू शकते, कारण काही चूक बरोबर नाहीये खरं बघायला गेलं तर. कधी कधी याचा खोलात विचार करायला गेल्यानंतर असं वाटतं, अरे देवा हे काय सगळं, काही चूक बरोबर नाहीये, काही हे नाहीये, म्हणजे आहे काय नेमकं, असं आहे. मग हे आहे काय नेमकं, तर सत्य एकच आहे की प्रेम आहे. जे बाबाजी सांगतात युनिफाईडचा मार्ग धरला की त्या मार्गानेच जायचं. तर सगळ्यात आधी तर मी तुझा खूप खूप अभिनंदन करते. कालच मी तुला म्हणलं होतं, जेव्हा जिजस दिसणं ही गोष्ट अशी आहे की तुझं लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण ती एक कॉन्शियसनेस अशी आहे ना, की तुझ्या आतमध्ये प्रेमाचा तो फ्लो सुरू झालाय त्या क्षणापासून, ज्या क्षणी तू त्यांना पाहिलंस. कारण इतके वर्ष आता मी हे करून मला कधी जिजस कधी म्हणजे म्हणतो ना, की मी कधी त्यांना बघितलं नाही असं आतमध्ये, जे तुला दिसलं काल. इट मीन्स की तुझ्या आतमध्ये ते तत्व ओपन झालेलं आहे, की ती कॉन्शियसनेस प्युअर लाईटची, म्हणून तुला हे कालपासून फिलिंग येते. तुला आता सांगायचं झालं तर डायमेन्शनच्या भाषेमध्ये, तर तू आता ऑलरेडी 5व्या डायमेन्शन मध्ये जगतीये, कारण तुला कुणाबद्दल आता राग नाही. ज्या वेळेस माझ्या हृदयामध्ये माझं कुणी असू दे त्या माणसाबद्दल पण प्रेम व्हायला लागतं, त्यावेळेस याचा अर्थ मी डायमेन्शन शिफ्ट झाली. तर तू 5व्या डायमेन्शनचा आनंद घेतेस कालपासून, म्हणून तुझ्या आतमधून आत्ताही ते प्रेम वाहते, की तुला काहीच वाटत नाहीये. आणि हेच जे बाबाजी म्हणतात ना,
की सत्यासहित क्षमा करणं, की त्या माणसांनी तुम्हाला जर त्रास दिलाय आणि त्यांच्यामुळे तुम्हाला दुःख झालंय असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात जगताय. कारण ती माणसं आपण जे सांगू तेच करतात आपल्याला तो अनुभव देण्यासाठी, धडा मिळण्यासाठी. हा, हे बाबाजींचं वाक्य आहे. त्यामुळं त्या माणसांना म्हणायचं तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला सांगते, पण तरीही मी तुम्हाला क्षमा करते आणि मी तुम्हाला प्रेम पाठवते. तर ह्या स्वरूपात आपण युनिफाईड मध्ये क्षमा कशी करायची हे शिकतो. तर तू ज्या कालपासून ज्या भावनांमध्ये आहेस ह्याचा अर्थ तू ऑलरेडी त्या प्रेमाच्या फ्लो मध्ये आहेस, त्या डायमेन्शन मध्ये शिफ्ट आहे तुझा, कालपासून तुला ते जाणवतात व्हायब्रेशन्स. तर त्यासाठी पहिलं तर तुझं अभिनंदन. शक्य तेवढं तू ह्याच युनिफाईडचा जो जर्नी आहे ना पहिल्या धड्यापासून ते वाचायला सुरुवात कर. अजून खोलवर जाशील की जे ह्याच्याशी अजून कनेक्ट होशील. इतका फरक जर तुला एका दिवसात जाणवला, कारण आनापानसती ध्यान पण महत्वाचं आहे, प्लस अंतःकरण शुद्धी, ज्ञान म्हणून, स्वाध्याय म्हणून आपण युनिफाईड सुरू केलं तर आपल्याला हे दोन्ही मदत करतं आपल्याच ग्रोथसाठी. कारण युनिफाईड मध्ये येणं किंवा हे समजून घेणं अभ्यासक्रम हे त्यालाच वाटतं की ज्याची ती वेळ आलेली असते, म्हणून त्याला जास्त ओढ वाटते. मी जसं म्हणलं सुरुवातीला 6 महिने कोण टिकतील मला माहित नाही, पण किमान तुम्ही आलात तरी थोडं बघायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला. ह्याचा अर्थ असा आहे की पुढं फ्युचरमध्ये तुम्ही नक्कीच ह्याच्याशी जोडले जाणार आहे. कदाचित आत्ता नाही, पण जोडले जाणार आहेत. तर मी तुला पहिलं तर ते आग्रह करेन की पहिल्या धड्यापासून वाचायला सुरुवात कर. आपल्या ग्रुपमध्ये सगळं मी तुला शेअर करेन. काल आजमध्ये मी ते गुगल डॉक्युमेंट नाही पाठवलं, त्यामध्ये सगळी माहिती आहे पहिल्या धड्यापासून कसं करायचं. दुसरा तुझा एक प्रश्न होता की कर्म, की कर्मानी कोण आले ते कसं ओळखायचं. कर्मानी आपल्या सोल प्लॅन मध्ये जी काही आपण लिहून आणलीत ना धडे, त्यानुसार हे लोक आपल्या आयुष्यात येतात, त्या ते धडे देतात. जसं आरतीने विषय काढला की सेल्फ ऍक्सेप्टन्स साठी तुम्हाला शेम असे दाखवणारे, जिथं तुम्हाला लाज वाटते स्वतःबद्दल, मी कसं जाऊ किंवा मी काय करू किंवा असे कुठलेही प्रसंग तुमच्या समोर आणले जातात, त्या प्रसंगाला तुम्ही कसं हँडल करता, हा, ह्याच्यावरून तुम्हाला ते शिकवलं जातं. आता ह्याच्यावर अजून एक कॉन्सेप्ट असा आहे बाबाजींच्या युनिफाईड नुसार, की तुम्ही तुमच्या विचारांनी सृजन करता सगळं. त्यामध्ये एक वाक्य लिहिलेले 2-3 उदाहरणं. जर तुम्ही गरिबीचा, दारिद्र्याचा विचार करत असाल तर कुणीतरी एक अभिनेता, हिरो तुमच्या आयुष्यात तसा येईल, तुम्हाला तो अनुभव देऊन जाईल, ती परिस्थिती निर्माण होईल आणि त्या पद्धतीने तुम्ही गरिबी, दारिद्र्याचा अनुभव घ्याल. समजा तुम्ही फसवणुकीचा विचार केला की मला कुणीतरी फसवतं का काय, असं असे विचार असतील तुमचे, तर त्याप्रमाणे लोक आयुष्यात येतात, तुम्हाला फसवणूक, धोका देतात, फसवून जातात. आता हे दोन्ही विचार असे, तर कर्म, सोल प्लॅन आणि आपले विचार, ह्या दोन्हीचा पण एक थोडा रोल आहे. जर आपण बघितलं की कर्म पण आपण त्यानुसार, कर्म जी झालेलीत आपली त्यानुसार पण आपण ती आपली आपले प्रसंग घडतात आणि आपल्या विचारांनी पण आपण सृजन करतो. हे उत्तर मला जसं, कारण हा प्रश्न मला पण होता की हे कसं करायचं, की कर्म आणि विचार हे कसं, तर ह्या दोन्हीचाच पण रोल आहे. पण ज्या क्षणी आपल्याला समजतं की आपल्यामध्ये ती सृजन शक्ती आहे, आपल्या विचारांनी आपण निर्माण करू शकतो, तिथून कर्माचा रोल कमी होतो. म्हणजे असं म्हणू शकतो की कर्म संपतच. कारण मी माझ्या विचारांनी जर सगळं सृजन करते, तर ना भूतकाळ आहे ना भविष्य ना काहीच नाहीये ना. जे काही आहे ते वर्तमानात आहे. वर्तमानात जर माझे विचार ईश्वरासोबत एक आहेत, तर मग कर्माचा काय रोल आला तिथं. माझे जर विचार ईश्वरासोबत एक आहेत आणि मला पाहिजे की माझं आयुष्य पूर्ण लक्झरीनी, चांगल्या भरपूर पैसा आहे ते, चांगल्या नात्यांनी, असं सगळं माझं आयुष्य आहे, असं माझे विचार आहेत, त्या विचारांप्रमाणेच माझी रियालिटी घडेल. म्हणजे कर्म संपतं बाजूला. म्हणून आपण म्हणतो ना 5व्या डायमेन्शन मध्ये कर्माचं ग्रीड नाहीये, क्रीड नाहीये. का? तिथं प्युअर लव्ह आहे, प्रेम आहे. आणि विचार तुम्ही जर ईश्वरासोबत एक आहात, तर कर्म हा फॅक्टरच संपतो आपल्या आयुष्यातला. आत्ता जी लोक आपल्या आयुष्यात येतात आणि असं वाटतं की ही लोक का असं वागतायत किंवा काय वागतायत, थोडंसं बघा की खोलवर, की आपल्या विचारांमध्ये काही बदल करायची गरज आहे का, की असं काय माझ्या विचारांमध्ये की जे हे प्रसंग, ही माणसं माझ्या आयुष्यात पुन्हा येतात. खोलवर जाऊन बघायचं. माझ्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये अजून असे विचार आहेत का की मी हे सुरुवात केलं तर मी अपयशी होईन का,
मला हे जमेल का, मी करू शकते का, असे विचार खोलवर असतील तर प्रसंग पण असाच येईल की जिथे तुम्हाला पुन्हा पुन्हा एक परीक्षा घेतली जाईल की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का. कारण आत्ता मनामध्ये काय विचार आहेत, स्वतःवर डाऊट आहे, शंका आहे, आत्मविश्वासाची कमी आहे, हे विचार आहेत. मग त्या विचारानुसार माझ्या समोर प्रसंग येणार की जिथं माझी परीक्षाच होणार जवळजवळ, की आता काय करता, आता विश्वास ठेवता आणि पुढे जाता का थांबता. ही झाली ती परिस्थिती. मग कर्म जेव्हा स्नेहाने जे म्हणलं ना की कसं ओळखायचं, तर हे असं ओळखायचं की माझे विचार काय खोलवर. जी परिस्थिती तुझ्या समोर येते तर थोडं विचार कर, त्या परिस्थिती सारखे माझे विचार आहेत का खोलवर कुठंतरी. जर आपले खोलवर तसे विचार असतील तर मग ती परिस्थिती येईल. जेव्हा आपण पूर्णपणे त्या विचारांच्या विरुद्ध विचार करायला लागतो की मी सगळं काही निर्माण करू शकते, माझ्यात तेवढा विश्वास आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे, मी स्वतःवर स्वतःला इंट्युशन्सला ओळखते, मी माझ्या आतल्या आवाजाला ऐकते आणि त्यानुसारच चालते. असे जेव्हा विचार आपण करायला लागतो तेव्हा मग ते जे प्रसंग असतील ना ते आपल्याला समजतील की ते लोक कमी झालेत, ते प्रसंग यायचे असे कमी झालेत, कारण माझे विचार बदलले, मी आता स्वतःवर विश्वास ठेवायला लागले. हे अनुभव वरून मी सांगते, म्हणून मी एवढं सांगू शकते की आपल्या विचारांनीच आपण सगळं निर्माण करतो. तो जो अभिनेता अभिनेत्री आपल्या आयुष्यात विलनचा रोल करून येतात, घेऊन येतात, ते सगळे आपल्या विचारांमुळे आलेले आहेत. आपल्याला ते धडे द्यायला, कारण मी असा खोलवर विचार करते कुठंतरी. उदाहरणार्थ, मला कुठेतरी एका ठिकाणी बोलायला जायचंय, खोलवर विचार आहे, मी नीट बोलू शकेन का, मला जमेल का, माझं सगळं आवडेल का, माझ्यावर असे जर माझे विचार असतील तर प्रसंग सुद्धा तिथं तसेच येणार की कुठेतरी काहीतरी होणार असेच विचार, असेच प्रसंग घडणार, कारण मीच माझ्या विचारांनी तसं निर्माण केलंय. तर ह्या पद्धतीने विचार आणि हे सगळं जोडलेलं आहे. कारण युनिफाईडचा जर आपण विचार केला ना तर कर्म त्याच्यामध्ये नाहीये कुठे. आपल्या विचारांनी आपली रियालिटी आपण कधीही चेंज करू शकतो, बदलू शकतो, सृजन करू शकतो आपलं वास्तव. मग समजतंय? मॅम रिले थोडस बाउन्स होत आहे, कारण तू तर तो मला धडा एक वाचला नाही स्पेसिफिक म्हणून. एक्झाम्पल घेऊन, हा मला इथे एक स्पेसिफिक एक्झाम्पल देऊनच थोडं ते समजून घ्यायचं आहे की जसं माझ्या ओन बाबतीतलंच मी सांगेल की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये मी चुकीचे लोक माझ्या जर्नीसाठी, मी चुकीचे बोलते, दे आर नॉट रॉंग बट माझ्या जर्नीसाठी, सो मी चुकीचे लोक अट्रॅक्ट करते आहे. सो मी आता असं नोटीस केलं की कदाचित मला इथे दे आर माय कार्मिक रिलेशन, आता थोडाफार तसा अभ्यास झालाय तर ते कळतं मला की ओके दिस इज माय कार्मिक रिलेशनशिप, सो हे मला काहीतरी शिकवायला आले. तो मला हे नोटीस झालं आता रिसेंटली, ओके मला इथे बाउंड्री शिकायची आहे, हेल्दी बाउंड्री लावणं शिकायचं आहे मला. मला स्वतःला म्हणजे मी जेव्हा एखाद्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, अटॅच होते, किंवा ते अटॅचमेंट आहे की प्रेम आहे तो नंतरचा मुद्दा, पण जेव्हा अटॅच होते तर मी स्वतःला थोडं बाजूला ठेवते आणि मी समोरच्याला प्रिफरन्स देते की ओके त्याला ते आवडतं म्हणून चल मी ते करते, बट ते मला नसतं आवडत पण मी त्याला आवडतं म्हणून मी ते करते. तर कदाचित मग मला तिथे ते पण शिकायचं आहे की सेल्फ लव्ह, हेल्दी बाउंड्रीज, इमोशन्स रेग्युलेट करणं, म्हणजे अटॅच होऊन पण डिटॅच होणं. सो इज दॅट ट्रू की म्हणून माझ्या लाईफमध्ये हे सायकल्स रिपीट होतात ते, आणि आता कुठेतरी जाऊन मला त्या गोष्टी समजायला लागल्यात की ओके माझे हे पॅटर्न्स मला ब्रेक करायचे आहेत, म्हणून अशीच लोक वारंवार माझ्या लाईफमध्ये येतात ते. कारण ही सायकल मी जेवढे पण लाईफमध्ये येत गेले माझ्या जर्नीमध्ये लोक, मी सेम पॅटर्न ऑब्झर्व केलं की सेम सेम तेच तेच तेच, आणि मला प्रश्न पडायचा आधी की अरे सेम एक्झॅक्टली डिटो तेच कसं असू शकतं जरा पण इकडे तिकडे गोष्टी नसतात. सो आता ते मला कळत चाललंय की ओके आय हॅव टू लर्न दोज थिंग्स, जोवर मी ते शिकत नाही तोवर हे सायकल रिपीटच होत राहणार. सो इज दॅट ट्रू जे मला समजलंय? एक्झॅक्टली, यू गॉट इट राईट. अगदी अगदी हेच आहे, अगदी हेच आहे. आणि हेच बघ ना, तू कुठेतरी आत्ता तू म्हणताना म्हणतीस, पण खोलवर सबकॉन्शियस मध्ये त्या गोष्टी आहेत की त्याला माहिती की हिचं असं आहे की पहिलं दुसऱ्याला प्रेफरन्स द्यायचा, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून त्या गोष्टी कराव्यात. ह्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत की आपण पहिली सेल्फ प्रायोरिटी, सेल्फ ऍक्सेप्टन्स, स्वतःचा एक बघून की
माझा कुठपर्यंत मी कुणाला हेल्प करू शकते, ती बाउंड्री बघून ह्याच गोष्टीत ह्यालाच पॅटर्न म्हणू शकतो. जेव्हा आपण ते ओळखतो ना, त्यावेळेस तुम्ही बघा ते रिपीट होणं पण कमी होतं. कारण तुम्ही ते शिकलायत, धडे घेतले तुम्ही, की कुठपर्यंत जायचं कुणासाठी. माझ्या ह्याच्यामध्ये मी कुठं स्वतःला इमोशनल पेन देते का, त्रास देते का स्वतःला हे करण्यामध्ये. मला आनंद सगळ्यात सोपं सांगते, मला खरोखर प्रेम आणि तो आनंद मिळतोय का जेव्हा मी हे काम करते, हे पण महत्वाचं आहे. कारण मला ते करताना मी खूप दुःखात आहे, मी खूप त्याचा विचार करत बसतीये, मला त्रास होतोय, डोकेदुखी झाली मला ते, म्हणजे असं नको व्हायला केवळ की त्यांच्यासाठी म्हणून. मग ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्मस्वीकृती जे बोललेलं आहे, सेल्फ ऍक्सेप्टन्स, बाबाजी म्हणतात हा आपल्या आयुष्याचा अंतिम उद्देश आहे. आत्मस्वीकृती म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स आहे का त्याच्यामध्ये, स्वतःकडे लक्ष देतोय का, सेल्फ लव्ह आहे का. ह्या गोष्टी जोपर्यंत रिपीट होत आहेत तोपर्यंत आपण त्या लूपमध्ये फिरतोय. तर तू जे बरोबर विचार करतेस, तू म्हणजे आता जे तुझं ऐकलं शेवटी, तर ह्याचा अर्थ तुला ते समजलंय. फक्त तुला जर असं वाटलं ना, तर ते प्रसंग लिहून काढू शकते, त्यावेळेस काय काय मला वाटत होतं आतमध्ये खोलवर. म्हणून म्हणलं ना, शेवटी सगळं फिरून फिरून आपल्या विचारांवरच येतं, की आपण काय विचार करत होतो त्यावेळी. त्या विचारानुसारच आपली ती प्रसंगाची एक पॅटर्न तयार होतो. जोपर्यंत तुम्ही शिकत नाहीत ना धडे, तोपर्यंत ते चालू राहतं. ज्या दिवशी मी शिकला आणि मी समजले आणि नेक्स्ट टाइम मी ते रिपीट नाही करणार ना, तिथं तो पॅटर्न ब्रेक होतो. सो इट्स अ लूप. कंटिन्युअसली चालू असतात गोष्टी. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येतात, वेगवेगळ्या लोकांच्या रूपाने येतात. फक्त फरक एवढा आहे. तर तू अगदी बरोबर बोललीस. राईट. येस. तर गोष्टी आता सुटत चालल्यात, म्हणजे स्मूथ होत चालल्यात. असा जो गुंता झाला होता ना, तो आता बऱ्यापैकी सुटत चाललाय. आणि कालचं सेशन, आजचं सेशन, मी असं मानते की हा जस्ट एक कोइन्सिडंट नाहीये की तुम्ही माझ्या लाईफमध्ये येऊन युनिफाईड माझ्या लाईफमध्ये येणं. इट वॉज ऑल प्लॅन्ड, की हे येस, ह्याच वेळी येणार होतं. येस, येस. आणि मी म्हणूनच म्हणते की येस, पहिल्यापासून एक्झॅक्टली. वाच, युनिफाईड पहिल्यापासून कर. कारण तू ज्या अर्थी तुला एवढं हो. छान वाटतंय ना, या अर्थी यू नीड इट. तुझा तुझा सोल तुला मदत करतो ह्याच्यासाठी, तुझा हायर सेल्फ तुला इथं घेऊन येतोय. तू पहिल्या धड्यापासून कर. हम्म? आता आपण उद्या आज आज आहे, हा, आज शुक्रवार आहे ना, रविवारी आपण एक सेशन ठेवणार आहे दुपारी. त्या दिवशी मी एक सगळ्यांना जे काही तुम्ही प्रश्न विचारायचे ना, शंका, ते तुम्ही जरूर आपल्या युनिफाईड संबंधित असतील तर जास्त छान वाटेल मला. कारण आपण त्या फ्लो मध्ये आहोत आणि युनिफाईड करा सुरुवातीपासून, मग आपल्याला समजेल की नेमकं अजून काय काय मला प्रश्न आहेत हळूहळू. आणि आपल्या आरतीताई पण आहेत. आरतीताई, मला इतका आनंद वाटतोय की आरतीताई आपल्या सगळ्यांबरोबर युनिफाईडचं सेशन घेणार आहेत. आणि मी त्यांना खूप म्हणजे म्हणते ना की एवढी ती ओढ वाटते त्यांना आणि ते करतायत एवढ्या मेहनतीने, एवढ्या तळमळीने करतायत. तर मी त्यांना खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते आत्ता सुद्धा. आणि बाबाजींना थँक्यू म्हणते की सगळे असे मास्टर्स मॅडम, सोडले जात आहेत. विपुला मॅडम, 1 मिनिट मी बोलू का? नक्की नक्की मीराताई, बोला ना. मॅडम, मी स्नेहाला हे करण, हे एक पुस्तक आहे, विचार नियम, द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. खूप छान आहे. ओके. सहर्षांचं ते द पॉवर वाचलं ऑफ नाही, हॅपी याच्यावर थॉट. सगळं विचारांवरच सर्व आहे. खूप छान आहे हे, मी म्हणजे नक्की खूप, वाचेल. हो, खूपच छान आहे. ह्या सुरू कर, सुरू कर. नक्कीच थँक्यू नक्कीच मीराताई, मॅम, मला थँक्यू पण या सजेस्ट केल्याबद्दल. हो, आणि आम्हाला सगळ्यांना हे पुस्तक तुम्ही दाखवलं त्यासाठी थँक्यू तुम्हाला, खूप आभार आहे. थँक्यू, थँक्यू. तर आपण धन्यवाद, खूप छान सेशन झालं तुमचं. थँक्यू ताई. आपण रविवारी सगळेजण दुपारी पण भेटणार आहोत. त्या दिवशी तुमचे काही अजून प्रश्न असतील घ्या. आणि आरतीताई आपल्याला जॉईन करणार आहेत, मला त्याचा एक आनंद वाटतोय खूप. सो थँक्यू. अशा पद्धतीने आपलं सेशन व्हायला पाहिजे. हे आजचं सेशन मला खूप छान वाटलं. खूप ह्याच्यातून मलाही शिकायला मिळालं. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री.